नमस्कार, मी अंकिता EIFT इन्स्टिट्यूट मधून. आज आपल्या सोबत आहेत स्वाती सावंत मॅम नाशिक मधून. मॅडमचा ओनियन मध्ये नाशिक मध्ये मोठा बिझनेस आहे. डोमेस्टिक मध्ये ऑलरेडी त्या काम करतात. त्या आज आपल्या सोबत आलेल्या आहेत दुबई बिझनेस टूर मध्ये एक्झिबिशन आणि मार्केट्स व्हिजिट साठी. तर आज आपण मॅडमला ह्या 5 दिवसांचा एक्सपिरियन्स विचारणार आहोत की त्यांना काय शिकायला मिळालं आणि कसं ओव्हरऑल त्यांची जर्नी गेली, काय चॅलेंजेस आले, काय गोष्टी ओव्हरऑल इम्प्लिमेंट केल्या, या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून ह्या जर्नी बद्दल विचारणार आहोत. तर स्वाती मॅम, तुम्हाला ओव्हरऑल हा 5 दिवसांचा दुबईची जी जर्नी तुमची होती त्याचा एक्सपिरियन्स कसा होता तो प्लीज तुम्ही आम्हाला सांगू शकता? एक्सपिरियन्स सांगायचा म्हटलं तर दुबईला येण्याच्या अगोदर फक्त दुबई मार्केट काय असेल, कसं असेल, पहिलं तर फक्त समजून घेऊ हीच एक कन्सेप्ट डोक्यात होती. पण इकडे आल्यानंतर आपण इथं बिझनेस खूप सुंदर पद्धतीने करू शकतो हे लक्षात आलं. मला तर फर्स्ट डे बोलण्यासाठी पण म्हणजे मला असं काहीतरी कम्युनिकेशन स्किल आपल्यात काही कुठेतरी कमी आहे किंवा आपण त्याच्या डील लगेच करू नाही शकत या पद्धतीने माझ्याकडे कॉन्फिडन्स लो होता. पण सरांसोबत 2 दिवस घालवल्यानंतर आणि सरांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या व्यवस्थित फॉलो केल्यानंतर खूप छान पद्धतीने काल आम्ही अवीर मार्केटला गेल्यानंतर तिकडे पण छान आमचं कम्युनिकेशन पण झालं. आणि माझं प्रोडक्ट ऑनियन असल्यामुळे मला ऑनियनचे बाहेर 3-4 लोकांनी तर मला लगेच ऑर्डर देण्यासाठी पण लगेच ते लोक रेडी झालेत. आणि खूप सुंदर पद्धतीने सरांच्या सांगितल्याप्रमाणे गेल्यावर त्यांच्यासोबत त्या पद्धतीने कम्युनिकेशन झाल्यानंतर पण आम्हाला बाहेरही भेटले आणि बाहेर फाइंडिंग बद्दल सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या, सगळ्या आयडियाज आल्या. आणि दुबई मार्केट हे असं खूपच काहीतरी घाबरून जाण्यासारखं नाहीये. तर दुबई मार्केटमध्ये आपण आपला बिझनेस खूप छान पद्धतीने एक्सपांड करू शकतो. आणि आपण वर्ल्ड मध्ये आपल्या जेवढे टार्गेटेड कंट्री आहेत त्यांना सुद्धा आपण इथं बसून सुद्धा आपल्याला आपला व्यापार छान पद्धतीने वाढवता येऊ शकतो. या गोष्टी लक्षात आल्या. प्रॅक्टिकली काही गोष्टी केल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तेवढ्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. सगळे डाऊट्स इथे येऊन क्लिअर झाले आहेत. म्हणून ही जर्नी खूप सुंदर झालेली आहे. थँक्यू.